तुम्ही कर्नाटकमध्ये जावा, तेलंगणामध्ये जावा, त्यांना तिथलीच भाषा बोलायला लावतात. मग आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून आमची मातृभाषा का सोडू? आपली मराठी भाषा मातृभाषा आहे ना, तीच चालली पाहिजे. घरात तर हिंदी बोलणार नाहीये, घरात कंपल्सरी मुलांना मराठीतच बोलणार आहे. आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्या मराठीचं समर्थन आहे किंवा ज्यांना मराठी आवडतं ते अर्थातच हिंदीला द्वितीय भाषा म्हणूनच पाहणार. हिंदी देवेंद्र फडणवीसनी हिंदी बी केले ना, करायला नाही पाहिजे. मराठी ही मराठीच केले पाहिजे. महाराष्ट्र राज्यात आता इंग्लिश आणि मराठी बरोबरच 1ली ते 5वी विद्यार्थ्यांना हिंदी लँग्वेज सुद्धा कंपल्सरी करण्यात आलेली आहे. सरकारने हे निर्णय गेल्या काही दिवसापूर्वी घेतलेला आहे व या निर्णयाच्या विरोधात बरेच पॉलिटिकल पक्ष म्हणा, विविध संघटना म्हणा, यांनी आपला पाठिंबा कुणी दर्शवला आहे तर कुणी विरोध दर्शवलेला आहे. तरी आज आपण सामान्य नागरिकांकडून जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाकडे ते कसं बघतात, काय त्यांना हिंदी पाहिजे किंवा नाही. इथे 1ली ते 5वी जी इंग्लिश आणि मराठी भाषा होती त्यात आता हिंदीची भर पडलेली आहे. सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की मुलांना ते कंपल्सरी केलं. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? चुकीचं आहे. आम्हाला मराठी भाषा पाहिजे, हिंदी नको. हिंदी नको, मराठी. दादा का? एक मिनिट, जर आपण पाहिलं प्रत्यक्षामध्ये कर्नाटक सरकार बघा, तुम्ही तिथं जाऊन बघा, तिथं तुम्ही लागू करू शकता का कर्नाटकी बोलू नका, हिंदीच बोला फक्त. तुम्ही कर्नाटकमध्ये जावा, तेलंगणामध्ये जावा, त्यांना तिथलीच भाषा बोलायला लावतात. मग आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून आमची मातृभाषा का सोडू? आम्हाला आमची मातृभाषाच आम्हाला प्यारी आहे. आणि बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की मुलांवर ही भाषा लादली गेल्यामुळं कुठेतरी मराठी भाषा पाठीमागं बघेल. साहजिकच आहे, पाठीमागं पडतच जाणार आहे ना ती. आज तुम्ही इतिहास बघा ना, महाराष्ट्रातनंच आज छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, महाराष्ट्रातनं सुरुवात केलेली आहे ना लढण्यासाठी. नाही तर आज काय कुठला झेंडा आपला हातामध्ये असला असता? हे चुकीचं आहे. आम्हाला आमची भाषा आम्ही सोडून हिंदी भाषा का स्वीकारू? तुम्ही उद्या म्हणताल आम्हाला आमचं धर्म पण बदली करा, भारत सोडून महाराष्ट्र सोडून जावा, परप्रांतीयांनी इथं राज्य करायला लागलेत. नाही, महाराजांनी कविता लिहिल्या असतील, कादंबऱ्या लिहिल्या असतील, बऱ्याचशा काही गोष्टी महाराजांनी केल्या असतील, त्या गोष्टीमध्ये मला काही म्हणायचं नाहीये. पण तुम्ही प्रत्यक्षात डायरेक्ट तुम्ही म्हणताय जे की तुम्ही मराठी भाषा बोलायची नाही, तुम्ही हिंदी भाषा सक्तीची करताय, काय संबंध त्या गोष्टीचा? महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा नाव का दिलेलं? महाराष्ट्र, मराठी माणूस या मातीत तळागाळाला रुजलेला आहे ना. लादण्यासारखं आमच्यावरती प्रेशराईज करण्यामध्ये अर्थच नाहीये. दुसऱ्या राज्यामध्ये तुम्ही करू शकता का तसं? आज तुम्ही फक्त निपाणी क्रॉस करा, बेळगामचा विषय घ्या हातामध्ये. महाराष्ट्रामध्ये देतात का? ते नाही देत. कित्येक वर्ष आले त्या गोष्टीवर वादविवाद चालू आहेत. पाठिंबा तर आहे, कारण कसं आहे, हिंदी, मराठी, इंग्लिश हे तिन्ही भाषा महत्त्वाच्या आहेत. कारण कुठं बाहेर जरी गेलं तरी हिंदी लागते, इंग्लिश लागते, मराठी तर घरी कंपल्सरी बोलतातच ना. हा निर्णय तो चांगला आहे. हा, चांगला वाटतो निर्णय. पण असं म्हणतात आहे की यामुळे मराठी भाषा कुठेतरी पाठीमागं पडेल हिंदी कंपल्सरी केल्यामुळे. नाही, तसं काही होणार नाही. मागं तर नाही पडणार आहे, पण आहे व्यवस्थित होईल. नाही, हिंदी तर नाही बोलणार, आता रेग्युलर मराठी तर बोलणारच झाले ना. असं आहे, कंटिन्यू हिंदी थोडी बोलणार आहे. तेव्हा मराठी, हिंदी, आणि जेवढं हिंदी इंग्लिश असेल तेवढं चांगलंच आहे ना. तसं बघितलं तर निर्णय चांगलाच आहे. मराठी बरोबर हिंदी, आणि हिंदी पहिलीपासून म्हणताय ना, पहिलीपासून चालू केलं, खूप चांगला निर्णय आहे. इथं जाऊन हिंदीचं पण असं मुलांना सगळं असं म्हणजे हे होईल. पण लोकांचं म्हणा किंवा नेत्यांचं म्हणा असं म्हणणं आहे की हिंदी कंपल्सरी केल्यामुळं कुठंतरी मराठी भाषा पाठीमागं पडते आणि आपण आपली मराठी भाषा आहे, संस्कृती आहे, त्यानुसार ते मला वाटत नाही असं काय मराठीचा काय परिणाम नाही. कारण घरात तर हिंदी बोलणार नाहीये, घरात कंपल्सरी मुलांना मराठीतच बोलणार आहे. फक्त राहताऱ्याला एक सब्जेक्ट वाढलेला आहे, तो चांगलाच आहे निर्णय. मॅम, 1ली ते 5वी जे इंग्लिश आणि मराठी कंपल्सरी होतं त्यात आता हिंदीची भर पडलेली आहे. सरकारने कंपल्सरी केलेला आहे हिंदी लँग्वेज. या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? स्वागत आहे, पण मला असं वाटतं की अगदीच कंपल्सरी असायला पाहिजे असं काही नाही. हिंदी विषय असावा फर्स्टपासून, स्टेट बोर्डालाही असावा, सेंट्रललाही असावा, पण तो ऑप्शनल असावा. ज्या पॅरेंट्सना त्यांच्या मुलांना शिकवायचे हिंदी ते घेऊ शकतात, ज्यांना नको आहे ते नाही घेऊ शकत, असं असावं. पण अगदीच कंपल्शनच असावं
असंही नाही आणि अगदी नकोच आहे असंही नाही. पण तुम्हाला काय वाटतं की मुलांना या चिमुकल्यांना लोड होईल का 3 भाषा? जर ऑप्शनल ठेवत असतील तर अर्थातच नसेल, कारण की ज्यांना मराठी हवंय ते शिकणारच आहेत आणि मराठी आपली मातृभाषा असल्यामुळं त्याचं तर समर्थन करेलच मी. पण हिंदी माझं असं मत आहे की आत्तापर्यंत अजिबातच नव्हतं, म्हणजे कोणाला इच्छा असेल तरी पण त्या मुलाला शिकता येत नव्हतं. पण आता जर येत असेल तर ज्या पॅरेंट्सना किंवा ज्या मुलांना हवंय त्यांना असू देत, पण कंपल्सरी प्रत्येकाला तो घ्यावाच लागेल. इतकं कंपल्शन नको असं मला वाटतं. बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की हिंदी पॉप्युलर होऊन जाईल मुलांमध्ये आणि मराठी भाषा कुठेतरी पाठीमागे पडेल. नाही, ऑप्शनल असेल तर अर्थातच नाही. ज्या लोकांना आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपल्या मराठीचं समर्थन आहे किंवा ज्यांना मराठी आवडतं ते अर्थातच हिंदीला द्वितीय भाषा म्हणूनच पाहणार. बाबा तुम्ही कसं बघता ह्या निर्णयाकडे? आम्हाला तर वाटतं मराठीच पाहिजे महाराष्ट्रात, महाराष्ट्रात कधी बी हिंदी नाही पाहिजे. काय होते माहिती का, हिंदीमुळं विद्यार्थ्यांवर परिणाम होणारच आहे. कसं आहे, हिंदी देवेंद्र फडणवीसनी हिंदी बी केले ना, करायला नाही पाहिजे. मराठी ही मराठीच केले पाहिजे. शाळेत शिकतो हो, कितवी ते 11वी. 11वी. आता जे 1ली ते 5वी पहिले इंग्लिश आणि मराठी होतं, त्याबरोबर आता हिंदी कंपल्सरी केली हो, आहे. yes. कसं बघतो या निर्णयाकडं? याच्याने स्टुडंट्सला यूज होईल, अजून एक लँग्वेज, थर्ड लँग्वेज त्यांना शिकायला मिळेल. पण त्याच्यामुळे पहिली त्या भाषेपर्यंत लोड जास्त पडेल मुलांवरती. म्हणजे पहिले जो लँग्वेज होता आता तिसरी आल्यामुळे थोडा लोड जास्त वाढेल. मग कधी ती कंपल्सरी केली पाहिजे, म्हणजे 5वी नंतर बोलतोय का? हां, म्हणजे 5वी नंतर केली तर 9th आणि बोर्डसाठी तर 9वी 10वी मध्ये एकच लँग्वेज घ्यायची असतं. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की जर का मराठी आणि इंग्लिश बरोबर हिंदी कंपल्सरी केली तर मराठी लँग्वेज आपली जी आहे मूळ लँग्वेज महाराष्ट्रातली ती पाठीमागं पडेल. कसं बघतो? डिपेंड करतं आता स्कूलमध्ये कसं शिकवतात, कारण सगळ्या सोबत घेऊन यायला पाहिजे. नाही लोक हिंदीतच बोलायला सुरू करतील वगैरे वगैरे असं बोलतात. होऊ शकतं, मराठी विसरून जातील. होऊ शकतं, कारण जास्त लँग्वेज झालं तर कुठल्या एकाला जास्त म्हणजे इम्पॉर्टन्स देता येणार नाही. तिन्ही पण सगळ्यांचं ॲटमॉस्फिअर बदलून जाईल, वेगळ्या वेगळ्या मुलं येतील तर म्हणजे राहणार पॉप्युलर होऊन जाईल का हिंदी? होऊ शकतं. आपली मराठी भाषा मातृभाषा आहे ना, तीच चालली पाहिजे, तीच राहिली पाहिजे. हां, आणि जे हिंदी कंपल्सरी केलं त्याला तुम्ही समर्थन करता का विरोध आहे तुमचा? विरोध तर कशाला करायचा ना, कुणाला तरी विरोध. पण काही जणांचं असंही म्हणणं आहे की हिंदी कंपल्सरी केली तर मुलं जास्त मराठी हिंदी बोलतील, हां. आणि हिंदी पॉप्युलर होऊन जाईल वगैरे, मराठी विसरून जातील. त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आपली मातृभाषा आहे ते आपण कसं विसरू शकतो ना, माझं असं म्हणणं आहे. मग काय तुमचं समर्थन आहे का काय हिंदी भाषेला? नाही. एकूणच आपण बघितलं असेल तर या संपूर्ण प्रकरणावर सामान्य नागरिकांच्या मिक्स अशा प्रतिक्रिया येत आहे. कुणी या निर्णयाला विरोध दर्शवतोय तर कुणी या निर्णयाला पाठिंबा देत आहे. तरी हिंदी भाषा ही जी अनिवार्य करण्यात आलेली आहे, या संपूर्ण प्रकरणावर पुढं काय होईल हे नक्कीच बघायचं राहणार आहे. न्यूज डॉटसाठी मी झोएब शेख, पुणे.